सोशल मीडिया पर इन दिनों वायरल हो रहे बाघों के एक वीडियो को लेकर एक बड़ी गलतफहमी सामने आई है। यह स्पष्ट किया गया है कि यह दावा जिसमें कहा जा रहा था कि यह वीडियो अमरावती के पोहारा चांदूर रेलवे रोड या बोदाना फाटा इलाके का है, पूरी तरह से गलत है। असल में वन विभाग ने पुष्टि की है कि यह वीडियो वास्तव में चांदूर मूल मार्ग का है। जनता से अपील करते हुए वन रक्षक अमोल गावनेरे बचाव दल अमरावती ने नागरिकों से आग्रह किया है कि ऐसी अफवाहों पर भरोसा न करें। इसके अलावा एक कड़ी चेतावनी भी जारी की गई है, जिसमें कहा गया है कि जो भी कोई एआई जनरेटेड या भ्रामक प्रकृति के वीडियो फैलाते हुए पाया जाएगा, उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। कालपासून एक अमरावतीमध्ये जो चांदूर रेल्वे पोहरा जो रोड आहे, म्हणजे जो आपला जंगलाचा भाग आहे, त्या रोडवरती एक वाघाचा आणि गायीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाघ गायीची शिकार करत झुडपामध्ये घेऊन जाताना दिसत आहे। पण तो आपला इथला व्हिडिओ नसून तो व्हिडिओ जो आहे ताडोबा अभयारण्यामधील ताडोबा चंद्रपूर जो मूल रस्ता आहे त्या रस्त्यावरती एका वाघाने गायीला म्हणजे त्या भागामध्ये त्या वाघाला मामा म्हणतात, तो वाघ त्या गायीची शिकार करून ओढत घेऊन जाताना दिसतोय। पण ती काही नागरिकांनी अशी अफवा करून फैलवून टाकली की जसं तो वाघ अमरावतीमधला असून पोहरा येथील एका गायीची शिकार करून आतमध्ये जंगलामध्ये घेऊन जाताना दिसतोय, अशी अफवा एक पसरली असल्यामुळे माझं नागरिकांना सांगण्यात एवढंच आहे की आपण अफवेवर विश्वास ठेवू नका। आपल्या इथली कुठलीच घटना नाही आहे। एआय मार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल केले जातात, काय सांगा? बरोबर, काही जे खोडकर मुलं वगैरे राहतात ते काय करतात, एआयद्वारे एखादे वन्य प्राण्याचे असे व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर असे अपलोड करतात। त्यामुळे काय होते, नागरिकांमध्ये एक थोडं भीतीचं वातावरण निर्माण होते। त्यामुळे त्यांना पण असं सांगू इच्छितो की आपण अशा प्रकारे कुठलेच व्हिडिओ एआयद्वारे बनवून म्हणजे प्रसारमाध्यमावर प्रसारित करू नये। यावर काही कारवाई केली जाईल? हो, अगर असे काही व्हिडिओज वगैरे कोणी अपलोड वगैरे करत असेल तर शासन त्यावरती नक्कीच कारवाई करेल।